ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की दामिनीने इयररिंग मागून घेतलेलं असतं कोर्टाकडून, पण आता कोर्टात अर्जुनला त्याचा फायदा होतो. आता नेमका अर्जुनला कसा फायदा होतो आणि काय घडतं हे सगळंच आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर आता आपण इथे पाहतो की घरातले सगळे सदस्य हे एकत्र नाश्ता करायला बसलेले असतात. आता सगळेजण खात असताना अचानक अर्जुनच्या फोनवरती चैतन्याचा फोन येतो. त्याबरोबर आता अर्जुन फोन उचलतो तर चैतन्य त्याला सांगतो की दामिनीने अर्जंट हिअरिंग घेतलं. आता ही गोष्ट प्रियाला आधीच माहीत असते, त्यामुळे ती अर्जुनला मुद्दाम विचारते, अर्जुन काय रे, काय झालं, तुझा चेहरा असा पटकन पडला का? त्याबरोबर अर्जुन हा लगेचच प्रियाला म्हणत असतो, तुला माहिती असेलच माझा चेहरा का पडला ते. त्याबरोबर लगेचच आता प्रिया ही अर्जुनला म्हणते, मला का माहीत असेल? त्यावर अर्जुन म्हणतो, कारण तुला सगळंच माहिती असतं ना साक्षीबद्दल, म्हणून साक्षीने आणि तिच्या वकिलाने हिअरिंग मागून घेतलं आहे ह्याची आयडिया तुला असेलच. त्यावर प्रिया म्हणते, हो का, त्यांनी इयररिंग मागितलं आहे, मला का माहिती असेल? आता इथे प्रियामध्ये आणि अर्जुनमध्ये वाद व्हायला लागतो इयररिंगवरून. त्याबरोबर लगेचच आता प्रताप त्या दोघांनाही थांबवतो आणि म्हणत असतो, अर्जुन गप्प बस, तन्वी तू सुद्धा जरा थांब. समोरचा एक शब्द बोलला की तू लगेच त्याला प्रत्युत्तर दिलंच पाहिजे अशी काही गोष्ट नाही आहे. प्रत्येक वेळेस उत्तर द्यायलाच हवं असं काही नाही. जरा कधीतरी शांत राहिलं तरीसुद्धा प्रश्न सुटू शकतो. अर्जुन तू सुद्धा वाद घालू नकोस. का घेतलं आहे त्याने हिअरिंग त्याच्याबद्दल काही कल्पना आहे का तुला? त्याबरोबर लगेचच आता अश्विनसुद्धा प्रियाला म्हणत असतो, तन्वी अगं तुलासुद्धा कोर्टात जावं लागेल ना, त्या आश्रमाची केस आहे म्हणजे. त्याबरोबर लगेचच अर्जुन म्हणत असतो की नाही डॅड, मला तर काही अजून आयडिया नाही आहे, म्हणजे नेमकी काय इयररिंग घेतली आहे काहीच माहीत नाही आहे. आता ते तर उद्या कोर्टात गेल्याच्या नंतरच मला कळेल. मलासुद्धा त्याचंच टेन्शन आलं आहे, नेमकं काय आहे ते कळत नाही आहे. काय आहे ना, ती दामिनी कधी कधी खोटे पुरावेसुद्धा तयार करू शकते, कारण तिला हरलेलं आवडत नाही. जिंकण्यासाठी ती कोणत्याही थराला जाऊ शकते. तर आता इथे सायली अर्जुनला सांगत असते की तुम्ही काळजी करू नका. तिने काहीही केलं तरीसुद्धा खरं हे खरंच राहतं आणि खरं कधीच बदलत नाही. खऱ्यावरती खोट्याची परत चढवली तरीसुद्धा खरं हे कायम समोर येतंच. कधी ना कधीतरी खोटं उघडं पडतंच. त्याबरोबर आता अर्जुन हा सायलीला म्हणत असतो, पण त्याच्यासाठी वेळ लागतो आणि आता आपल्या हातात तोच नाही आहे. विसरली असशील तू तर तुला आठवण करून देतो, 30 जुलैच्या आत ह्या केसचा निकाल लागणार आहे आणि तेव्हा दामिनी काहीही करू शकते. आता नेमकं ती काय काय करू शकते या गोष्टींचा आपल्याला विचार करावा लागेल. आपल्या हातात सगळ्यात महत्त्वाचा पुरावा आहे तो म्हणजे आता साक्षीचा जो दुसरा फोन आहे त्याचे कॉल रेकॉर्ड आणि साक्षीचा दुसरा फोन आहे त्याचे कॉल रेकॉर्ड्स आपण एकदा की कोर्टात सबमिट केले की हे सिद्ध करू शकतो की साक्षी त्या दिवशी आश्रमात गेली होती. मग फक्त एकट्या मधुभाऊंवरच खुनाचा आळका साक्षीसुद्धा खून करू शकते. त्याबरोबर सायली म्हणते, तुम्हाला वाटतंय ना, तर नक्की हा मुद्दा तुम्ही कोर्टात मांडा, नक्कीच आपल्याला ह्याचा फायदा होईल. त्यानंतर आता अर्जुनने हा मुद्दा कोर्टात घ्यायचं ठरवलेलं असतं. तर आता कोर्ट नेहमीप्रमाणे भरलेलं असतं. जज आलेले असतात आणि जज यावेळेस दामिनीला सांगतात, ॲडव्होकेट दामिनी ही हिअरिंग तुम्ही मागून घेतली आहे, त्यामुळे ओपनिंग स्टेटमेंट तुमचं असायला हवं. ओपनिंग स्टेटमेंट द्या. त्याबरोबर दामिनी म्हणत असते की मी लॉर्ड, हे हिअरिंग मी मागून घेतलं आहे, यामागे काहीतरी वेगळं कारण आहे. यावेळेस मला स्टेटमेंट नाही द्यायचं, तर माझी जी क्लायंट आहे साक्षी शिखरे हिला कोर्टाला काही गोष्टी सांगायच्या आहेत आणि त्यामुळे मला कोर्टाची परवानगी हवी आहे की मी साक्षीला कोर्टाच्या कटघरात बोलवू शकेन. त्याबरोबर लगेचच आता तिला बोलवण्याची परवानगी मिळाली जाते. लगेचच आता इकडे दामिनी ही प्रियाला आणि साक्षीला इशाऱ्यात खुणवते, जे सांगितलं आहे तसंच करा. साक्षी तिला नजरेने होकार देते. साक्षी आता येऊन उभी राहते वरती आणि मग ती सांगायला लागते, मला कोर्टात सगळ्यात अगोदर माफी मागायची आहे सगळ्यांची की इतका वेळ मी कोर्टाचा वाया घालवला. त्याबरोबर पुढे ती म्हणायला लागते, मी खोटं बोलले. हो, त्या दिवशी ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार जे बोलले ते बरोबर होतं. मी कोर्टात खोटे पुरावे सबमिट केले. मी 13 तारखेला जी पार्टी झालीच नव्हती ती पार्टी 11 तारखेला झाली होती. तिचं फुटेज 13 तारखेचं म्हणून कोर्टात सबमिट केलं होतं आणि हे दाखवण्याचा प्रयत्नही केला होता की मी 13 तारखेला त्या पार्टीत होते. पण नाही, हे खोटं होतं, मी त्या पार्टीत नव्हतेच. आणि पुढे ती असंही सांगते की मी आश्रमात गेले होते, पण मी आश्रमात कोणाचाही खून वगैरे करण्याच्या हेतूने गेले नव्हते. मला वाटलं होतं की मी मधुकर पाटलांबरोबर बोलेन, त्यांना समजावेन आणि कदाचित जास्त पैसे देऊ केल्यावर ते मला जमीन देतील, म्हणून मी तिथे गेले होते. मी तिथून निघाल्यानंतर तिथे काय घडलं, खून झाला, काय झालं मला खरंच माहीत नाही आहे. त्यावर अर्जुन लगेचच ऑब्जेक्शन घेतो.
त्याबरोबर तो सांगत असतो की पहिली गोष्ट, आत्ता इतके 2 वर्ष होऊन गेले, तेव्हा कधी यांना खरं सांगावं असं वाटलं नाही. आज अचानक यांना खरं बोलावं असं का वाटलं? दुसरी गोष्ट, प्रत्येक वेळेस ह्या कशा काय घाबरतात? काहीतरी कारण असेल ना यांच्या घाबरण्यामागे. काय कारण आहे यांच्या घाबरण्यामागे? उलट ह्या शिकलेल्या सुज्ञान व्यक्ती आहेत, यांनासुद्धा हे चांगलंच माहीत आहे की जर कोर्टासमोर आपण खरं सांगितलं तर मे बी आपली शिक्षा कमीही होऊ शकते. मग तरीसुद्धा यांनी कोर्टात खोटं का सांगितलं? यांना जास्तीत जास्त शिक्षा होऊ शकते हे माहीत असतानासुद्धा यांनी ही अशी रिस्क का घेतली? त्याबरोबर मात्र आता या प्रश्नांची उत्तरं साक्षीकडे नसतात. अर्जुन साक्षीला म्हणत असतो, द्या माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं. आता साक्षी ही अर्जुनला म्हणत असते, हा काय प्रश्न आहे? सर्वसामान्य व्यक्ती ही घाबरूच शकते. त्याबरोबर दामिनी म्हणते, एक्झॅक्टली हाच माझा पॉईंट आहे. हा असा आरोप अर्जुन सुभेदार माझ्या अशिलावरती नाही करू शकत. ती एक मुलगी आहे आणि त्यातून महत्त्वाचं ती एक बिल्डर आहे, त्यामुळे तिचं घाबरणं हे स्वाभाविक आहे. तिला वाटलं असेल की सगळेजण माझ्यावरतीच आळ घेतील, म्हणून त्यापेक्षा तिने मी त्या ठिकाणी गेलेच नाही असं सांगणं जास्त योग्य समजलं असेल आणि म्हणून ती बोलली असेल मी त्या ठिकाणी गेलेच नाही म्हणून. त्यात ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारांनी एवढा इश्यू क्रिएट करायला हवा किंवा एवढा सीन क्रिएट करायला हवा असं मला काही वाटत नाही. आणि जो काही दंड आहे कोर्टात खोटं बोलल्याबद्दलचा तो माझी अशील साक्षी शिकरे द्यायला तयार आहे. त्याबरोबर लगेचच साक्षी म्हणते, हो जो काही मला फाईन भरावा लागेल तो सगळा फाईन भरायला मी रेडी आहे. त्यावर अर्जुन म्हणत असतो, हा विषय फक्त फाईनचा नाही आहे, हा विषय खोटं बोलण्याचा आहे. आणि थोडं खोटं नाही तर तब्बल 2 वर्ष खोटं बोलण्याचं आहे. तुम्ही 2 वर्ष गेली खोटं बोलत आलाय ना, मग आजच अचानक तुम्हाला सुबुद्धी का आली खरं बोलण्याची? कशामुळे? काय असं कारण ठरलं की बरोबर आजच ह्याच हिअरिंगमध्ये तुम्ही खरं सांगितलं? इवन ही हिअरिंग तुम्ही खरं सांगण्यासाठी मागून घेतली. त्यावर दामिनी म्हणायला लागते, मला खोट्याच्या बाजूने लढण्याची कधी सवयच नाही आहे. त्यामुळे जसं मला माझ्या आशिलाने सांगितलं की ती त्या आश्रमात गेली होती तसं मीच हिअरिंग मागून घेतली, सगळं खरं कोर्टासमोर आणण्यासाठी. त्यावर अर्जुन म्हणत असतो, खोटं, साप खोटं. तुम्ही हे हिअरिंग मागून घेतलं हेच सांगण्यासाठी की तुम्ही तुमच्या आशिलाला हे सगळं पढवून पाठवलं आहे. कारण तुमचा अशील जे बोलतो आहे की तो आश्रमात गेला होता हे सत्य आहे, पण खून तुमच्या आशिलाने केला आहे हेही तितकंच सत्य आहे. दामिनी म्हणायला लागते, आता अर्जुन सुभेदार कोर्टाचा वेळ खरंच वाया घालवत आहे. त्यावर अर्जुन सांगतो, मी वेळ वाया नाही घालवत आहे, मी जो मुद्दा आणि जो फॅक्ट आहे तोच सांगतो आहे. त्यावर दामिनी म्हणते, जर तुम्हाला हा फॅक्ट वाटतोय तर मग तुम्ही तो तसा प्रूफ करा, म्हणजे आम्हालाही जरा सोपं जाईल ना समजून घ्यायला. नाही, कारण काय आहे, सगळ्यांचंच डोकं तुमच्या इतकं उत्तम चालू शकेल असं नाही. काही डोकी सर्वसामान्यसुद्धा असतात, जसं की माझी अशील, त्याचप्रमाणे आणखीन इथे बरेच लोक प्रेझेंट आहेत. त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो, शुअर मी एक्सप्लेन करून सांगतो. साक्षी शिखरे ही एका गुंडाची मुलगी आहे, महिपत शिखरे. हा अर्थात आता तो दाखवत जरी असला की तो बिझनेसमन आहे तरीसुद्धा तो बिझनेसमन नाही आहे. त्याचे सगळे 2 नंबरचे धंदे चालतात आणि ते लपवण्यासाठी तो वरती काहीतरी दाखवायचं म्हणून तो बिल्डर आहे असा दिखावा, असा बडेजाव करतो. आणि त्याची मुलगी साक्षी शिखरे ही पेशाने बिल्डर आहे आणि ही एक उत्तम बिल्डर आहे. हिला त्या आश्रमाच्या ठिकाणी रेसॉर्ट बांधायचं होतं, त्यासाठी ती तिथे जागा विकत घ्यायला सुद्धा गेली. पण तिथे माझे अशील मधुकर पाटील यांनी मला जागा विकायची नाही असं तिला सांगितलं. त्याबरोबर तिने त्यांना पैसे जास्त देऊ केले, तरी माझ्या अशिलांनी पैसे घेण्यास नकार दिला. म्हणून तिनेच विलासला त्या आश्रमातून ते पेपर्स मिळवण्यासाठी तिथे राहायला पाठवलं होतं. पण प्रॉब्लेम असा झाला की विलासला लिहिता वाचताच येत नव्हतं. त्यामुळे विलासने प्रॉपर्टीचे पेपर वाचून आणणं शक्य नव्हतं. म्हणून मग त्या दिवशी प्रॉपर्टीचे पेपर्स आणण्यासाठी आणि शोधण्यासाठी आश्रमात कोणीच नसताना, सगळे मुलं, तिथले सगळे माणसं पिक्चरला गेलेले असताना आणि मधुकर पाटील मार्केटमध्ये भाजी घ्यायला गेलेले असताना बरोबर साक्षीने संधी साधली आणि साक्षी त्या ठिकाणी ते पेपर शोधण्यासाठी गेली. विलास आणि साक्षी दोघंजणं पेपर शोधत होते. इतक्यात त्या ठिकाणी मधुभाऊ पोहोचले. खरं तर साक्षीला विलासला मारायचंच नव्हतं, तिला मधुकर पाटलांना मारायचं होतं. हातापायी करता करता चुकून गोळी विलासला लागली आणि त्या सगळ्याचा दोष तिने माझे अशील मधुकर पाटील यांच्यावरती टाकला. मी कोर्टासमोर सगळं काही अगदी व्यवस्थित मांडून ठेवलेलं आहे. आता कोर्टाने योग्य तो निकाल द्यावा आणि माझे अशील मधुकर पाटील यांना निर्दोष सुटका करावी, त्यांना सोडून द्यावं असं आता अर्जुन सांगतो. त्यानंतर आता जज दामिनीला विचारतात, ॲडव्होकेट दामिनी देशमुख, तुमचं काही मत आहे का? तुम्हाला याच्यावरती काही ऑब्जेक्शन घ्यायचं आहे का? त्याबरोबर दामिनी नकार देते. त्यावर आता जज सांगतात की ठीक आहे, मग जर सगळी पूर्ण पुरावे वगैरे कोर्टासमोर हजर झाले असतील तर आता निकाल द्यायला हरकत नाही. आणि मग जज आता व्यवस्थित सगळे पुरावे पुन्हा एकदा पडताळून बघतात आणि सांगतात की
ज्या रात्री खून झाला त्या रात्री पार्टी झालीच नव्हती, तर त्या रात्री साक्षी शिखरे स्वतः आश्रमात गेल्या होत्या. ते सुद्धा त्यांच्याकडे स्वतःची एक बंदूकसुद्धा होती. त्याच्यावरचं जे लायसन आहे ते सुद्धा त्यांच्या नावावरती रजिस्टर आहे. आणि साक्षी ही त्या दिवशी तिथे झटापट करत होती. त्यामुळे साक्षीच्याच हातून खून झालेला आहे हे आता कोर्टात सिद्ध होत आहे. त्यामुळे मधुकर पाटील यांना हे कोर्ट निर्दोष सोडतं, तर साक्षी शिखरे हिने कोर्टाचा वेळ वाया घालवला, कोर्टाबरोबर खोटं बोलली आणि त्याचबरोबर बऱ्याच काही गोष्टींसाठी आता कोर्ट हे साक्षीला जन्मठेपेची शिक्षा सुनावतं. आता साक्षीला शिक्षा सुनावली गेलेली असते. साक्षीला खूप भीती वाटत असते. साक्षी ही घाबरते, ओरडत असते, थांबा प्लीज, मी काही नाही केलं आहे, थांबा. बट कोर्ट इज ॲडजस्ट एवढं बोलून जज तिकडनं जातात. साक्षीलासुद्धा आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं असतं. साक्षी खूप रडत असते, जोरजोरात ओरडत असते. हे घडलेलं जे काही असतं ते तिला पचनी पडत नसतं. तर दुसरीकडे दामिनी देशमुखलासुद्धा हे घडलेला प्रकार पचनी पडत नसतो. कारण ॲडव्होकेट दामिनी देशमुख आजपर्यंत कोणतीही केस न हरलेली वकील असं तिचं जे काही आता रेप्युटेशन असतं ते सगळं काही धुळीला मिळालेलं असतं. आता दामिनीला खरं तर पश्चाताप होत असतो की कशाला, काय गरज होती मला ही एक केस घ्यायची. जर मी ही एक केस घेतली नसते, अर्जुन सुभेदारच्या नादीच लागले नसते, तर कदाचित आज माझं हे करिअर संपलं नसतं. आज मी पुन्हा एकदा केस हरले, पण नाही, आता बस, हे शेवटचं हरणं. आता मी पुन्हा असं होऊ देणार नाही. अर्जुनने आता जरी साक्षीला जेलमध्ये घालवलं असलं तरी मी अर्जुनला सोडणार नाही. कारण मला साक्षीला सोडवायचं नव्हतंच, मला ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारला हरवायचं होतं. आणि ती संधी अजूनही माझ्या हातात आहे. आता खरं तर दामिनी हा मूर्खपणा करते. एकदा तिच्या हातातून केस निसटली आहे, साक्षीला शिक्षा सुनावली गेली. आता खरं तर तिने या सगळ्या गोष्टींपासून लांब राहायला हवं. पण ती आता या सगळ्यामध्ये पुन्हा इंटरफेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर पुन्हा एकदा दामिनी स्वतःच्याच हाताने स्वतःच्याच पायावरती कुऱ्हाड मारून घेताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता दामिनीला रात्रीची झोप, भूक, ताण काहीच राहिलेली नसते. तिला फक्त अर्जुनला कसं खोटं ठरवता येईल, अर्जुनला कसा त्रास देता येईल याच गोष्टींमध्ये इंटरेस्ट असतो. तर दुसरीकडे महिपत शिखरेसुद्धा दामिनीवरती खूप चिडलेला असतो. कारण त्याची एकुलती एक मुलगी म्हणजेच साक्षी शिखरे हिला जर पोलिसांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे तर मग महिपतची अवस्था काय होऊ शकते हे तर आपण सगळे समजू शकतो. आता महिपत हा दामिनीच्या ऑफिसला येतो आणि दामिनीला म्हणत असतो, काय समजतं काय दामिनीबाई तुम्ही स्वतःला? काय म्हणलं होतं तुम्ही माझ्या पोरीला ह्या समजातनं निर्दोष सोडवाल म्हणून ना? मग माझी पोरगी निर्दोष सुटायचं तर लय लांब राहिलं, उलट माझ्या पोरीला अटक झाली कोर्टात. त्याबरोबर आता दामिनी महिपतला म्हणत असते, शांत व्हा तुम्ही, पाणी घ्या. महिपत ते ग्लास जोरात खाली टाकतो आणि म्हणतो, काय शांत व्हा, काय पाणी घ्या, तुमचं काय पाणी बिनी नको आहे मला. तर दुसरीकडे आता सायली ही खूपच जास्त खुश असते. ती घरी आलेली असते आणि घरी आल्या पहिले ती देवाला नमस्कार करते आणि देवीची प्रार्थना करत म्हणते, देवी आई, मी तुला म्हटलं होतं माझ्या पाठीशी उभी राहा, माझ्या मधुभाऊंना ह्या सगळ्यातून निर्दोष सोडव, निर्दोष मुक्तता होऊ देत त्यांची. आणि तू अगदी माझ्या मनाप्रमाणे कौल दिलास. मी बिनमिठाचं जेवण जेवणार असं म्हटलं होतं, मी माझं व्रत पूर्ण केलं आणि तू तुझं कर्तव्य. आता माझे मधुभाऊ पुन्हा एकदा उजळ माथ्याने बाहेर 4 चौघांसमोर फिरू शकतात. आता त्यांच्याकडे बघताना कोणाचाही दृष्टिकोन ते खुनी आहेत असा नसणार. आता माझे मधुभाऊ पुन्हा पूर्वीसारखं सुखाचं आणि समाधानाचं आयुष्य जगणार. ह्या गेल्या 2 वर्षात त्यांना जो काही मनस्ताप झाला आहे तो विसरण्यात त्यांना मदत कर. त्यांच्या पाठीशी कायम ठामपणे उभी राहा आणि आता हे जे काही घडलं आहे ते असंच राहू दे. असंच माझ्या नवऱ्यालासुद्धा कायम प्रत्येक गोष्टीत यश मिळत जाऊ दे. माझ्या घरात आता सगळ्यांसाठी प्रार्थना वगैरे करून झाल्यावर सायली खाली येते. सगळ्यांना गुड न्यूज सांगत असते की मधुभाऊंची निर्दोष सुटका झाली, कसं काय घडलं कोर्टात, अर्जुन सरांनी कशी केस लढली, कशी जिंकली, सगळं सांगण्यात सायलीला खूप जास्त इंटरेस्ट असतो. अर्थात आपल्या नवऱ्याचं यश सांगताना कुठलीही बाई इतकीच जास्त खुश असेल जितकी सायली आहे. तर आता दुसरीकडे प्रियाला मात्र हे सगळं ऐकून खूपच जास्त टेन्शन झालेलं असतं. कारण तिला वाटत असतं की जर अर्जुन दामिनी देशमुखसारख्या हुशार वकिलीन बाईला हरवू शकतो तर नक्कीच माझ्यापर्यंत पोहोचणं त्याला सहज शक्य आहे. आता साक्षीला सोडवण्यासाठी तिचा बाप खमका आहे, तो कितीही पैसे ओतू शकतो, तो तिला सोडवू शकतो. पण मी काय करू? जर मी या सगळ्यात दोषी आहे हे पकडलं गेलं तर मला तर वाचवायला कोणीच नाही आहे. तो किल्लेदार, तो माझा खोटा बाप आहे, तो मला वाचवेलही, पण तो तर सत्याच्या बाजूने लढणारा आहे. त्यामुळे सगळ्यात आधी तोच मला पोलिसांच्या ताब्यात देईल.
मी काय करू, कशाला अडकले मी ह्या सगळ्यात, काय गरज होती मला इथे खोटी तन्वी म्हणून येण्याची, कशाला उगाचच्या उगाच हे सगळं करून बसले, आता मलाही फासावर जावं लागणार असा विचार करून प्रियाला घाम फुटलेला असतो. प्रिया तिच्याच विचारात मग्न झालेली असते. आता अर्जुन ही गोष्ट नोटीस करतो. केसला जाण्यापूर्वी प्रिया म्हणाली होती मधुभाऊ खुनी आहेत, त्यांना शिक्षा होणारच. मग आता अर्जुनही या गोष्टीचा पुरेपूर फायदा घेतो. तो लगेचच प्रियाला म्हणतो, काय झालं, अशी का गप्प झालीस तन्वी? तुला तर ठाम विश्वास होता ना की मधुभाऊ खुनी आहेत म्हणजे त्यांना शिक्षा होईलच. अरे पण अनफॉर्च्युनेटली जरा वेगळं घडलं काहीतरी. तुझा हे चुकला गं नेम. म्हणजे मधुभाऊ नाही, तुझी मैत्रीण साक्षीच खुनी निघाली. आता लगेचच अर्जुन हा प्रियाला असं म्हणायला लागल्याबरोबर लगेचच कल्पना ही अर्जुनला म्हणते, पुरे झालं, तुझे सासरे सुटले ना, तुझ्यासाठी एवढंच खूप आहे. तन्वी जा, तू तुझ्या खोलीत जाऊन आराम कर. त्याबरोबर लगेचच आता ती तिकडनं उठते आणि खोलीत जाते. आता खरं तर इथे प्रिया ही खूपच जास्त घाबरलेली असते. तिला सुचत नसतं की आता आपण काय करावं आणि काय नाही. ही गोष्ट अर्जुनने बरोबर हेरलेली असते, पण तो तेव्हा घरातल्या सदस्यांसमोर काही बोलत नाही. तर आता इथे दामिनी देशमुखसुद्धा खूप चिडलेली असते. तिला वाटत असतं की एवढे सगळे प्रयत्न केले, त्या आश्रमात दुसरा मृतदेह सापडला, तरीही त्या अर्जुनला काही फरक पडला नाही. मीडिया कॉन्फरन्स घेतली, भडकवलं लोकांना त्याच्याबद्दल, तरी काही फरक पडला नाही. महिपत विचार करत असतो की मी एवढी त्याच्या भावावरच्या अंगावरती गाडी घातली, तरी त्याला त्याचा फरक पडला नाही. साक्षी ही सुद्धा जेलमध्ये बसून विचार करत असते की मी तर प्रियाला त्याच्या मागे ठेवलं, असं विचार करून की हाच प्रियाच्या प्रेमात पडेल आणि मग माझं काम सोपं होईल, हा त्या केसपासून लांब जाईल. पण तसंही काही घडलं नाही. तर आता इकडे महिपत विचार करतो की नाही 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 नाही, ह्या सगळ्यात जर कुणाची चूक असेल तर त्या दामिनीबाईची चूक आहे. तिने मला शब्द दिला होता की ती माझ्या पोरीला सोडवणार म्हणजे सोडवणारच. मग आतासुद्धा तिने तिचा शब्द पूर्ण करायचा. पैसे द्यायला मी कुठं कमी पडलेलो नाही आहे ना. तिने जे जे सांगितलं ते मी सगळं केलं ना. मग आता तिनेही माझ्या मुलीला सोडवायची म्हणजे सोडवायचीच असा विचार करून आता महिपत हा लगेच दामिनीच्या ऑफिसला येतो आणि आता वॉचमनला धक्का देतो आणि थेट आतमध्ये घुसतो. दामिनीच्या केबिनमध्ये येत तो तिला म्हणतो की दामिनीबाई, माझ्या पोरीला तुम्ही जेलातनं काही पण करून बाहेर काढायचं म्हणजे काढायचंच. कारण का आत्ता भरपूर झालं, तुम्ही सांगितलं तसं केलं. हाणामाऱ्या करू नका, मी हाणामाऱ्या नाही केल्या. तुम्ही श्वास घ्या म्हणला, मी श्वास घेतला. तुम्ही दम थांबवा म्हणला, मी दम थांबवला बी. पर आत्ता जर माझ्या पोरीला तुम्ही सोडवलं नाही तर तुमचा दम बाहेर काढल्याशिवाय मी राहणार नाही. आता लगेचच दामिनी त्याला म्हणते, उठा माझ्या केबिनमधून पहिलं आणि चालतं बा पहिलं इथलं. हे बघा, मला धमकी देण्यापूर्वी ना एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही आणि तुमच्या मुलीने पोटभर माती खाल्ली होती आणि तसंही खून तिनेच केला होता आणि शिक्षा तिलाच मिळाली. त्यामुळे ती आता या सगळ्यातून निर्दोष सुटणं शक्य नाही आहे. अहो निर्दोष सुटणं काय, तिला बेल मिळणंसुद्धा आता अवघड आहे. आता खरं तर दामिनी लगेचच महिपतला सगळं काही खरं सांगून टाकते. अर्जुनबरोबर लढणं तर खूप लांब राहिलं, आता ह्या दोघांमध्येच इंटरनल भांडण सुरू होतं. तर दुसरीकडे आता सायली आणि अर्जुन मात्र त्यांचा आनंद साजरा करत असतात. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला की व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.